विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराकडून व्हिडिओ पोस्ट करत टीका, कॅप्शनमध्ये लॉ ब्रेकर्स असं म्हणत वादग्रस्त गाणं केलं पोस्ट. मराठी माध्यमांच्या शाळांकडे पालकांनी फिरवली पाठ. गेल्या 6 वर्षात मुंबईतील एकूण 40 मराठी शाळा बंद. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल जास्त वाढल्यानं मराठी शाळांच्या पटसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट. वर्षभर बंद असलेली टोईंग कारवाई ठाण्यात पुन्हा सुरू. कोपरी, वागळे इस्टेट आणि कासार-वडवली भागात टोईंगला सुरुवात. पुणतांबा ते शिर्डी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होणार. रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदललं. रायगडवाडी या नव्या नावाची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला विक्रमी भाव. लिलावादरम्यान डाळिंबांना प्रति किलो 451 रुपयांचा बाजारभाव. मुंबईत इमारतींच्या पुनर्विकासात महत्वाचा निर्णय. रहिवाशांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरच सुरू. बनावट कागदपत्रांमुळे घर लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी म्हाडाची मोठी कारवाई. मीरा भाईंदर महानगरपालिकेला देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छता पुरस्कार. 23 ते 40 लाख लोकसंख्या गटातील मीरा भाईंदर पालिका सर्वात स्वच्छ शहर. पुणे महानगरपालिकेच्या खेळांच्या मैदानावर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. वरळी चाळ पुनर्विकासाला गती. 556 घरांना ओसी मिळाली. घरांचा ताबा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ मिळण्याची प्रतीक्षा सुरू. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.